कर्नाटकचा भाषावाद, प्रांतवाद आणि यामुळे आता खरं म्हणजे अशी परिस्थिती येताच कामा नये. पण दुर्दैवाने कुठे एसटीला काळं लावणं, ड्रायव्हरशी दादागिरी करणं, परवा कर्नाटकमध्ये आमच्या मराठी माणसाला ड्रायव्हरला त्या ठिकाणी ज्या पद्धतीने डिवसलं गेलं, मला वाटतं हा प्रकार अतिशय अनुचित आहे. असं होताच कामा नये. एक राष्ट्रत्वाची भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असली पाहिजे. आमचे प्रश्न असतील काहीतरी सोडवले जातील, पण विनाकारण कोणावर हल्ला करायचा, कुठेतरी मग एसटीला काळं लावायचं, मला वाटतं हे अतिशय चुकीचे प्रकार होत आहेत. त्या संदर्भामध्ये दोन्ही सरकारने याची दखल घ्यावी. माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी या संदर्भामध्ये लक्ष ठेवून आहेत. पण मला असं वाटतं की हा विषय लवकर सुटला पाहिजे. आता सगळ्या एसट्या दोन्हीकडच्या बंद झाल्या आहेत. कर्नाटकमधून येणाऱ्या एसटी बसमध्ये बंद झालेल्या आहेत, इकडनं जाणाऱ्या बस बंद झालेल्या आहेत. तर मला वाटतं की सगळे आम्ही कर्नाटकमध्ये राहतो, कर्नाटकले अनेक बांधव आहेत ते आमच्याकडे राहत आहेत आणि त्यामुळे असं ट्रान्सपोर्टेशन बंद ठेवून, वाहतूक बंद ठेवून हा विषय संपणार नाही. गेल्या अनेक वर्षापासूनचा हा जुना विषय आहे आणि म्हणून मला वाटतं दोन्ही सरकारने, आणि तसं होत असेल तर केंद्र सरकारने या बाबतीमध्ये हस्तक्षेप करून हा विषय लवकरात लवकर सोडवला पाहिजे अशी आमची भूमिका आहे.